नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका. लाईक आणि फॉलो कर, सबस्क्राईब करून घ्या. आत्ता चाललं आहे आपला नाश्ता सकाळचा. 5:37 झाले, म्हणजे 5:30च्या वरी गेले टाईम. पटकन आपला नाश्ता करणे निघणे. हे चालू आपला नाश्ता सकाळचा. डोसा आणि बटाट्याची भाजी, फर्स्ट क्लास. लहानपणी ज्यावेळेस आई उठवायची सकाळी सकाळी, त्या टायमाला आम्हाला राग यायचं बरं का, की एवढे लवकर कशाला उठवते. सकाळचे 6 वाजले, 6:30 वाजले, 7 वाजले, उठा. ज्यावेळेस म्हणत होते त्या टायमाला आम्हाला राग यायचं बरं का. आज जिम्मेदारी आली ना, झोप काय आहे, पैसा काय आहे, टाईम काय आहे, हे आता समजायला लागलं. मी तुम्हाला खरं सांगतो, कष्ट एवढं करावं लागते ना, भयंकर. आता गेले की रात्रीचे 12 वाजतातच आपणाला. मी तुम्हाला खरं सांगतो, रात्रीचे 12 वाजणार म्हणजे वाजणार. इथे येऊन जेवण करून, हातपाय तोंड देऊन जेवण करून झोपायला कसं बी 1:30-2 वाजतातच. पण सकाळी उठावंच लागते, मजबुरीमध्ये उठावंच लागते. झोप उघडत नाही तरीसुद्धा उठावं लागते. जबरदस्ती उठून बसावं लागते. बसून थोडं डोळे डुई करावं लागते. अलाराम लावून उठावं लागते. कारण की जिम्मेदारी. आणि एवढं मेहनत करणं लागत नाही खरं तर आपणाला. विषय का होतो, टाईम का वेस्ट होतो, एवढं टाईम का लागतो आपणाला. आपण कमवायचं तेवढंच, पण एवढं टाईम का लागतो. आपणाला टाईमवर भाडे भेटत नाहीत, आपलं टार्गेट पूर्ण होत नाही, त्याच्यामुळं आपणाला घरी यायला जमत नाही. आणि धंदा असतो सकाळचा, आणि ते ट्रॉफिकमध्ये अडकून बसावं लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 11च्या नंतर धंदा बंद होतो. 4-5 वाजेपर्यंत तुमचा धंदा स्विच ऑफच राहतो. एखादे भाडं भेटलं तर ठीक आहे, नाहीतर त्याच्यामध्ये टाईम वेस्ट होतो. आता तुम्ही म्हणाल एवढं टाईम भेटतो तर मग घरी येऊन झोपायचं, घरी यायला जमत नाही. आपण लाईनवर चालवत नाही, आपण शेअरिंग लाईनला. एकदा गेले की ऑनलाईनला कुठल्या कोपऱ्यात राहतो काहीच सांगता येत नाही. मग तिथं भाड्याचं वाट बघत बसावं लागतं, झोपून जमत नाही. आधीमध्ये एखादी भाडं भेटत राहतं, ते उचलून सोडावं लागतं. आणि दुपारच्या टायमाला चेक बंद राहिले की मग चेक खाली हात यावं लागते. त्याच्यामुळं कंटिन्यू राहावंच लागते त्या धंद्यावर. आणि मी तुम्हाला सांगतो, कंटिन्यू जर भाडं भेटायला लागलं, मग रिक्षावाल्यांसारखं लाईफ कुणाचीच नाही, असं आहे. पण भाडे भेटणं मुश्किल आहे. आणि रात्रीच्या टायमाला 4-5च्या नंतर ज्यावेळेस सुरू होतो, त्या टायमाला प्रत्येक माणूस कामावरनं घराकडे निघालेला असतं. त्याच्यामुळं परत ट्रॉफिक जाम होऊन जातो, आणि त्याच्यामध्ये धंदा जास्त होत नाही, असा विषय आहे. आता करतो नाश्ता पटकन. काल मी लवकर आलतो घरी, कारण की जरा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. चार्जिंगच होणं गेले मला माझ्या मोबाईलला. बहुतेक गाडीमधलं स्किट खराब झालेलं आहे. ते गड्डू जे असते आपण चार्जिंग लावतो त्या ठिकाणी गाडीमध्ये, ते बहुतेक सेट खराब झालेलं आहे. त्याला एकदा तपासणी करून घ्यावं लागतं. ते कारण की त्याच्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये कसं मॅप चालवायचं म्हटल्यावर मॅपला चार्जिंग भरपूर लागतो बरं का. त्याच्यामुळं ते व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आणि ते गड्डू चेंज करायला सांगितलं शोरूमवाल्यानं, ते म्हणले 900 रुपये लागतात, 950 रुपये बघा. आणि चार्जिंगशिवाय आपलं काम होत नाही. मोबाईल स्विच ऑफ पडल्यावर मॅपला एवढं चार्जिंग लागते ना, भयंकर. आणि मोबाईल गरम होत राहते बरं का. मोबाईल गरम होतेच म्हणजे होते. महत्त्वाचं म्हणजे गाडी जरा बघून चालवा, हळू चालवा, गडबड करू नका. सिग्नलवर सिग्नल तोडायचा प्रयत्न करू नका. एखादी आलं ना आडव्या पट्टीत घेतलं तर मग झालं. काल वडगाव शिरीमध्ये घटना परवा दिवशी बघितलो मी, लाईव्ह एकदम. आपण टर्न घेताना गाड्या बघत जावा की ह्या साईडनं कुठली गाडी येते का. उगा बारकीने पळवू नका, रानात पळविली आणि बरं आल्याने 2 मोटरसायकलवाल्यांचे लागले धडाल गेल्या. असला मोठा आवाज झाला ना तिथं, काय सांगू. मी घाबरूनच गेलो. पण विशेष काही झालं नाही लोकांना तिथं. बरं,
मी का म्हणतो माहिती आहे का, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो मी, लय महत्त्वाची गोष्ट, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे.